मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुसुमाग्रज यांची इयत्ता 10वीची कविता आगगाडी व जमीन या कवितेवरील प्रश्नोत्तरे सोडवणार आहोत। तर चला सुरू करूया। खालील ओळीतील रिकाम्या जागी योग्य शब्द योजून पूर्ण करा। 1. छातीत पाडीसी कित्तिक डॅश। याचं उत्तर आहे छातीत पाडीसी कित्तिक खिंडारे। जगावे जगात कशाला डॅश। उत्तर आहे जगावे जगात कशाला भेकड। प्रश्न 3. शीळ अन कर्कश डॅश फुंकून। शीळ अन कर्कश डॅश फुंकून। शीळ अन कर्कश गर्वात फुंकून। 4. प्रश्न घुमले पहाड घुमल्या कपारी। 5. प्रश्न आहे उठला क्षणार्ध डॅश आक्रोश। उठला क्षणार्ध भयान आक्रोश। 6. प्रश्न आहे हजार डॅश पडली खालती। हजार शकले पडली खालती। खालील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. जमीन आगगाडीला कशी विनवीत आहे। उत्तर नको ग अशी तू मला चुरून टाकू। नको ग तू बेहोशीने मला अशी तू जाळत जाऊ। अशी जमीन आगगाडीला विनवीत आहे। प्रश्न 2. माजलेली गाडी गरजत जमिनीला काय म्हणाली। उत्तर तू दुर्बल नि भेकड आहेस, अशांनी जगात का म्हणून जगावे असे गाडी जमिनीला म्हणाली। प्रश्न 3. आगगाडी घाटात कशी शिरली। उत्तर आगगाडी घाटात अफाट वेगाने मैलाचे अंतर घोटात गिळीत शिरली। प्रश्न 4. आगगाडी खाली कशी पडली। उत्तर जमिनीच्या सुडाचा हवेत घुमारा पेटल्याने आगगाडी उलटी पालटी होऊन तिची हजारो शकले होऊन ती खाली पडली। आगगाडी कोठून खाली पडली। उत्तर आगगाडी पुलावरून खाली पडली। आगगाडी खाली पडताना काय घडले। उत्तर आगगाडी खाली पडताना क्षणभर भयान आक्रोश होऊन जंगल हादरले आणि आकाश कापले। प्रश्न 7. कवी कुसुमाग्रज यांना कोणता सर्वोच्च वाङ्मयीन पुरस्कार लाभला। उत्तर कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ हा सर्वोच्च वाङ्मयीन पुरस्कार लाभला। प्रश्न 8. आगगाडी व जमीन ही कोणत्या प्रकारची कविता आहे। उत्तर आगगाडी व जमीन ही रूपकात्मक प्रकारची कविता आहे। खालील प्रश्नाची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 1. बेहोश आगगाडीचे जमिनीला कोणते परिणाम भोगावे लागतात। उत्तर आगगाडी इतकी उन्मत्त झाली आहे की बेहोश धुंदीत ती तप्त निखारे जमिनीवर वर्षाव करावा तसे टाकत सुटते। जमिनीला ती कठोरपणे जाळत आहे, त्यामुळे बिचारी जमीन होरपळणे सहन करीत आहे। प्रश्न 2. आगगाडी कशा रीतीने जमिनीवरून धावू पाहते। उत्तर आपल्या पोलादी टाचा म्हणजेच लोखंडी चाके जमिनीच्या छातीत रोवून आगगाडी धावू पाहते। आपल्या टाचाखाली जमिनीला चेंगरत हादरवत ती जमिनीवरून धावू पाहते। प्रश्न 3. पहाड आणि कपारी का घुमल्या। उत्तर उद्दाम आगगाडीचे बोलणे ऐकून जमीन संतापते। तिचा संताप आणखी वाढविण्यासाठी आगगाडी तिला दुर्बल भेकड असे त्वेषाने पुकारू लागते। त्या त्वेषपूर्ण पुकारण्याने पहाड आणि कपारी घुमल्या। प्रश्न 4. जंगल का हादरले। उत्तर जमिनीचा संताप अनावर झाला, ती जोरदारपणे हादरली, त्यामुळे पुलाचा डोलारा खाली आला आणि जंगल हादरले। आता पाहूया काही विस्तारित प्रश्न। खालील प्रश्नांची उत्तरे 5 ते 7 वाक्यात लिहा। 1. आगगाडी जमिनीवर कोणकोणते अत्याचार करते। उत्तर जमिनीच्या अंगावर खिंडारे पाडीत आणि तिला चिरडीत चेंगरीत आगगाडी उद्दामपणे सुसाट धावत जाते। बिचारी जमीन मुकाटपणे या वेदना सहन करून तिच्या पायाशी लोळण घेऊन अत्याचार न करण्याची विनंती करते, पण आपल्या अचाट शक्तीचा अहंकार असलेली आगगाडी तिच्या विनवण्याकडे तिला लाथाडून दुर्लक्ष करते। उलट तप्त निखारे टाकत अफाट वेगाने जमिनीला चिरडत पुढे जाते। जमीन दुर्बल भेकड आहे, अशा भेकडांना सबलांच्या या जगात जगण्याचा मुळीच हक्क नाही, अशा शब्दात आगगाडी जमिनीचा अपमान करते। शिवाय आपल्या पोलादी चाकांना गरागरा फिरण्याचा आदेश देते। या दुर्बल जमिनीवरील आपला अधिकार आणि दरारा दाखवण्याचे आव्हान आगगाडी जमिनीला देते। हे अत्याचार आगगाडी जमिनीवर करते। प्रश्न 2. जमिनीने आगगाडीचे गर्वहरण कसे केले। उत्तर सबल नेहमी दुर्बलावर अत्याचार करते। येथे जमीन दुर्बल आहे, जबरदस्त शक्तीवर वेग असलेली आगगाडी जमिनीवर खूप अत्याचार करते। तिच्या अंगावरून बेफाम वेगाने ती धावते।
जमिनीने तिच्यापाशी खूप विनवण्या केल्या, पण गर्विष्ठ आगगाडीने तिकडे दुर्लक्ष केले. शेवटी जमिनीच्या सहनशक्तीची मर्यादा संपली. दुर्बल बेकड या शब्दांनी अपमानित झालेली जमीन संतप्त बनली. तिच्या मनात ठिणगी उडाली. तिने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे जमीन जोरजोरात थरथरू लागली. कडेकपाऱ्या हादरू लागल्या. त्या हादरण्याने पूल थरथरून कोसळला. त्याच वेळी पुलावर पोचलेली उन्मत्त आगगाडीही खाली कोसळली. कोसळताना तिची हजारो शकले जमिनीच्या पायावर पडली. अशा प्रकारे जमिनीने आगगाडीचे गर्वहरण केले. फॉर मोर व्हिडिओज सबस्क्राईब एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. धन्यवाद.